आगरी दणका किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। मी आज करणार आहे उकडीचे लाडू। एका पातेल्यात मी पाणी ठेवते। आता याला उकळ येईपर्यंत मी वाट बघते आणि तांदळाची कणिक टाकते। पाण्याला उकळ आली। हे कणिक मी उकळत्या पाण्यामध्ये पूर्ण भिजवून घेतलेले आहे। एखाद्या परातमध्ये थंड करत लावते। हे आपले कणिक मळून झाले। आता लाडूसाठी लागणारं सारण आपण बघूया। हा मी एक नारळ घेतलेला आहे। तो नारळ मी मिक्सरला लावून बारीक करून घेईन। त्यानंतर वेलची, गुळही बारीक करून घेईन। आता खोबरं मी मिक्सरला लावून बारीक करून घेतला आणि जी गुळाची ढेप होती ती फोडली आणि असे बारीक तुकडे केले। आता आपण गॅसवर पातेला ठेवू आणि गॅस कमी करूया। आता पातेल्यात थोडं तेल टाकूया। छोटा चम्मच एक टाकायचं तेल, कारण जेव्हा आपण गूळ टाकतो तेव्हा तो गूळ पातेल्याला चिटकू नये म्हणून तेल टाकायचं। आता अगोदर मी गूळ टाकून घेते। हे बघा, आता पूर्ण पातळ असं करून घेणार आहे गूळ फोडून।
हे बघा सगळं पातळ झालेलं आहे. आता यामध्ये आपण वेलची पण टाकूया. आता त्याच्यात वेलची पण टाकली. बघा पूर्ण पातळ झालं. आता जो नारळ आपण नारळाचा किस केला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया. आता नारळाचं सारण आपलं तयार झालेलं आहे लाडूत भरण्यासाठी. हे बघा. आता हे थंड झाल्यानंतर आपण लाडू करूया. आता मी लाडू करते. छान असा गोळा करायचा. हे बघा. ह्याच्यामध्ये सारण भरते. असा पूर्ण हा पॅक करून घेतला. आणि अशी नक्षी काढते. हे बघा. माझा लाडू तयार. एक डिशमध्ये मी तेल घेतलं आहे आणि तो तेल पण असा लाडूला लावून घेते. आणि हा पेढा ठेवण्यासाठी जाळी घेतली. तर जाळीला पण तेल लावून घेते. पूर्ण जाळीला पण तेल लावून घेतला. अशा प्रकारे आता सर्व लाडू मी करणार आहे. पीठ भरपूर मऊ करायचं. अशा प्रकारे सर्व लाडू करून घ्यायचे. आता माझे सर्व लाडू तयार झालेले आहेत. आता मी उकडत ठेवते. अर्धा पत्त्याला मी पाणी घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लाडू ठेवीन आणि वरती झाकण देईन. आता मी वरती झाकण देते आणि 10 मिनिटात बघते शिजलाय का पाहते. झालं. गॅस बंद करते. पहा आपले लाडू झालेले आहेत. आता पूर्ण थंड झाल्यानंतर हे लाडू काढून घ्यायचे. आता माझे उकडीचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा.